आपण एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार आहोत. जसं मी तुमच्यावरती विश्वास ठेवते तसा विश्वास तुम्ही माझ्यावर का नाही ठेवत? हा? काय म्हणणं आहे तुझं? काय करायला हवंय आपण? ती मीरा बोलावती अथर्वला. आपण आपल्या मुलाला वाचवायला हवं. यापुढे तो तिचं ऐकून माझ्या विरोधात बोलला तर तुम्ही त्याला सांगा की हे घर माझं आहे. मी या घराचा मालक आहे आणि या घरात फक्त माझा आवाज वाढू शकतो आणि कोणाचा नाही. बाबा, आईला ताप आलाय. बाबा, काय काय म्हणालीस तू? आईला ताप आलाय. नाही, त्या आधी काय म्हणालीस तू? आईला ताप आलाय. हिला खूप ताप आहे. तू इथे बस, मी 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 मिठाचं पाणी आणतो. आपण तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवूयात. हा, वेदाचे बाबा, तू का उठलीस? तू बसून राहा, आराम कर, तू पडून राहा ना. तुम्ही कुठे जाताय? आम्ही तुझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवतोय. नाही नाही, नको. तुम्ही त्रास नका करून घेऊ. थोडी कणकण वाटते पण बरं वाटेल मला. त्याचू. आम्ही तुझं कोणी ऐकणार नाही. तू मिठाचं पाणी घेऊन ये. हो हो, आलोच मी. आई, ओव्हर. आई, मी तुला ओव्हर दिलाय ग. अगं वेदा, बाबांनी ओर नाही दिला ना, मग कसं घालू मी? अगो हो, बरोबर बोललीस तू. हसतेस काय? सॉरी. वेदा, एक सांगू का? हो, सांग. माझ्याशी कशी तू एकदम हसून खेळून राहतेस ना, तुझ्या आजीसोबत पण असंच राहत जा ना. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी करते ती तुझी. तिचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या अजिबात नाही, फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. फक्त माझ्यावर? दुसरं कोणावरच नाही? आहे, पण मी आता सांगणार नाही. मी आले. वेदा, वेदा. साहेब, काही हवंय का? नाही, तर इट्स ओके, मी करतो. थँक्यू. बरं. काय करताय तुम्ही?
साहेब ही फळं टाकते ती तुम्हीच आणलेली ना, पडली होती ना खाली. नाही ती चांगली आहेत, फक्त खाली पडली होती. चोके तुम्ही तुम्ही इथं ठेवत आहे, फेकू नका. बरं. खांग ठणकतंय. नाहीतर काय झोमतंय नुसतं. लहानपणी आई बाबांनी पण एवढं मारलं नाही ग जेवढं या बाईने मारलंय. याला काय अर्थ आहे? स्वतःच्या अपयशाचा राग दुसऱ्यावर काढायचा. बाई ग हळू ना, झोमतंय म्हणते तरी. सॉरी 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 सॉरी. ही काय पद्धत आहे का मारायची? वेड लागलंय वेड. आणि ते मीराला नाही, मंजिरी मामीला त्या गावरान गोडव्याकडनं मात खाऊन 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 डोकं फिरलंय तिचं. खरंय खरंय तुझं अगदी. अरे जनावरासारखं मारलंय दोघींना. तुम्ही ना काही बोलूच नका. तिकडे जेव्हा वहिनी मारत होती तेव्हा का तुमची अक्कल शेण खायला गेली होती का? तेव्हा का नाही अडवलं तिकडे? ते त्यांचा मान राखायला. पण पुन्हा असं होणार नाही हा. एक ना एक दिवस कशाला? आत्ताच जातो आणि सगळा हिशोब चुकता करून येतो. माझ्या मॉमला मारायची हिम्मत कशी काय झाली तिची? थांब अजित, कुठेही जायचं नाहीयेस आता, इथेच थांब. नाही मॉम प्लीज, आता मला थांबवू नकोस तू. जातो आणि त्या मंजिरी मामीच्या बेडरूमला आगच लावून टाकतो, जिवंत जाळून टाकतो तिला. अजित, आत्ता तू काहीही करणार नाहीयेस. हे बघ, जोपर्यंत ही प्रॉपर्टी आपली होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याच घरात राहायचंय. उगाच भलतं चलतं काहीतरी करून बसशील आणि अथर्व घरात बाहेर काढेल. सगळ्यांसमोर छडीने मारलंय तुला. मी प्रॉमिस करतो तुला, जसं तुला तिने सगळ्यांसमोर छडीने मारलं ना, नाही एक दिवस त्या मंजिरीला सगळ्यांसमोर छडीने फोडलं तर नाव अजित नाही लावणार. बाय हुक और बाय क्रूक. हे करायचंच, सोडायचं नाही त्या मंजिरीला. बरोबर बोललात तुम्ही दामोदर काका. आजवर मॅडम 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 म्हणून खूप डोक्यावर मिऱ्या वाटल्या त्यांनी. हवं तसं वागली, हवं ते केलं. आता त्या थेरडी सोबत जे करायचं ते मी करणार. माझ्या स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबणार आहे. आणि आता एक एक करून आपण संपूर्ण रामपुरी फॅमिलीला डिस्ट्रॉय करायचं. दॅट्स आवर एम. कळलं? अशी का बसली आहेस तू? अगं ते ओव्हर करायचं राहूनच गेलं. हो, आता तरी ओव्हर करा. हा हा, ओव्हर ओव्हर ओव्हर. ऐक, तुम्हाला दुसऱ्याची काळजीच नसते का? एवढ्या वेळ कोण स्टॅच्यू करून ठेवतं? नाही नाही नाही, आय एम रिअली सॉरी. ते मिठाचं पाणी आणायच्या नादात ते राहून गेलं. हे बरं आहे तुमचं. आधी चूक करायची आणि मग सॉरी म्हणायचं. समोरच्याला त्रास होत असेल, काय हाल होत असतील याचं काही पडलेलंच नाहीये. नाही, तू जे म्हणतीयस ते अगदी बरोबर आहे, म्हणून तुला सॉरी बोलतोय ना. ते जेन्युइनली ते राहून गेलं. ठीक आहे. आता बाय द वे, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. कैरी मला खूप आवडते.
आधी बोलायची संधी कुठे दिलीस मला? एकदा सुरू झाली की 100च्या स्पीडने सुरू होतेस तू. आता बोलू नका तुम्ही, मला खाऊ द्या. अगं वेदा, हे घे. रानमेवा. वेदा, हे घे तू पण काय आहे. आणि हा रानमेवा कधी आणला तुम्ही? नाशिकहून येताना घेतलं होतं. चुकून पडला होता म्हणून आता धुवून आणलाय तुझ्यासाठी. काय? वेदा, ठेव. तुम्ही आम्हाला खाली पडलेली फळं खायला दिली? नाही, असं नाही. तुला सांगितलं ना, ती धुवून दिली आहेत तुला मी. चांगली आहेत ती. वा 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 वा. वेदा, पाहिलं तू? माझ्या वेळेला ह्यांना काही ते त्यांचं हायजीन नाही दिसत. मला आजारी पाडायचंय का तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल तुला सॉरी म्हणालोय मी. सेकंडली धुवून आणलाय. थर्डली हा रानमेवा आहे. हा झाडाखाली पडलेलाच वेचला जातो. ओके? अहो, फळं पिकल्यावर झाडाखाली पडतात आणि ती लगेच खायची असतात. एवढ्या आठवणीने मी रानमेवा आणला. त्याचं कौतुक करायचं सोडून तू काय करतेस, उलट मला ऐकवतेस. भांडखोर. मी हो. मी भांडखोर? हो, तू भांडखोर. आणि तुम्ही? मी समजूतदार. एकतर मला ताप आलाय आणि तुम्ही मला ही फळं खायला देताय. मला आजारी पडायचा विचार आहे का अजून? तुझा विचार होता. आई, काय झालं तुम्हा दोघांचं? का म्हणताय तुम्ही? वेदा, तुझ्या बाबांना सांग ना. तूच गप्प बस. वेदा, तुला ताप आलाय ना? तू आराम कर इथे. मी तुझ्या कपाळ पट्ट्या ठेवते. वेदा, अगं नको राहू. बरोबर बोलते ती. ताप आलाय, आराम कर. पट्ट्या ठेवूयात. एक मिनिट दे. दे इकडे दे. ये, झोप इथे. वेदा, अगं आई, ऐक ना गं माझं, प्लीज झोप इथे. वेदा बाळा, मी नाही म्हणत. आई, झोप ना गं. मी करतोय. सो मी आजारी असताना तू माझी किती काळजी घेतेस. आता तू आजारी आहेस ना, मी तुझी काळजी घेईन. वेदा, थांब वेदा, थांब. मी देतो. अहो वेदाचे बाबा. वेदा, वेदा, अगं बरं वाटेल मला ना. तू आता डोळे बंद कर आणि शांत झोप. मीज बाळा रात्र झाली, दाटतो अंधार आहे. गात अंगाई तुला, जागीच मी असणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. संकटी येतील लाखो, तीड तू सोडू नको. पाबशीसे स्वप्न ते, स्वप्नात तरी खोऊ नको. मीरा, खरंच तू कमाल केलीस. मागच्या वर्ष दीड वर्षापासून माझी वेदा म्हणजे सुकलेलं फूल झाली होती. पण तू वेदाला पुन्हा हसायला बोलायला शिकवलंस. थँक्यू व्हेरी मच मीरा. वेदाचे बाबा,
आज तुम्ही माझा जीव वाचवलात. अनन्याताई आणि दादासाहेब सोडले तर घरातले सगळे माझा राग करतात. पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्या बाजूने उभी राहिलात. थँक्यू. सांज ढळता सोबतीला आठवण येते तुझी, वाटते की तू इथे आहेसही नाहीसही, दुःख डोळे झाकते पण तरीही वाटते. आई 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 वेदा वेदा बाळा आई बाळा डोळे उघड. आई बाळा वेदा वेदा उठ. आई. वेदा 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 डोळे उघड. काहीच झालेलं नाहीये, मी आहे इथे. स्वप्न बघितलं असशील. घाबरू नकोस, मी आहे इथे. हा गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे, पुन्हा घडणार आहे, पुन्हा घडणार आहे. क्षणाचा भास तू पण मी तुला जपणार आहे. अथर्व, मी तुला सांगितलं होतं ना, मी नाशिकवरून आल्यावर आपण बोलू यावर. मग कशाला घेतला हा निर्णय? आई, घराचे कॉमन डिसिजन्स आणि कोणाच्या आयुष्याचे पर्सनल डिसिजन्स यात फरक असतो. अथर्व, आई इतर वेळी 1000 चौकशा करून निर्णय घेणारी तू, आता काय झालं तुला? आईला स्वतःचं म्हणणं खरं करायचं होतं. आणि पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्षात ठेवा, मीराच्या बाबतीत कुठलाही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. आजपर्यंत तू माझ्याशी असं कधीच बोलला नव्हतास. आई, याआधी तूही एवढी मोठी चूक कधी केली नव्हतीस. तब्येत बरी नाहीये? मी ठीक आहे. रागवलंस माझ्यावर? अथर्व, मला माहिती आहे काल मी जरा चुकीचीच वागले, पण ती मुलगी ज्या पद्धतीने वागते, जाऊ दे. पुन्हा त्या गोष्टी उघडायला नको उगाच. मला तुला इतकंच सांगायचं आहे की माझा मीरावरती राग आहे म्हणून मी तिला हॉस्पिटलला पाठवलेलं नव्हतं. मला खरंच तिची काळजी होती. हो, हेही तितकंच खरं आहे की तिला हॉस्पिटलला पाठवायच्या आधी मी शहानिशा करायला हवी होती, जी मी नाही केली, आणि ती माझी चूक झाली. रागाच्या भरात मी जरा जास्तच बोललो तुला. आय एम सॉरी. लेकरांना आईवरती रागवण्याचा पूर्ण अधिकार असतो, पण ते लगेच विसरूनही जायचं असतं बरं का. आणि आज रक्षाबंधन आहे. सणासुदीच्या दिवशी आपल्यात वाद नको. आणि तोच म्हणाला होतास ना की आपला हा पहिला आणि शेवटचा वाद असेल म्हणून. आई, मलाही आपल्यातला वाद आवडला नाही, पण मीरा आणि वेदाचा एकमेकींवर जीव आहे. घरात कोणी जर मीराशी वाईट वागलं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट वेदावर होतो. वेदाला त्रास होतो त्या गोष्टीचा, आणि ते मी नाही बघू शकत. अथर्व, यापुढे वेदाला माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घे. आई, मीरा आणि वेदामध्ये ताटात उठवायला नको. वेदाची इच्छा म्हणून तरी आपण सगळ्यांनी मीराला एक्सेप्ट करायला हवं.